नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ही एक नवीन मालिका आपण आजपासून सुरू करत आहोत. त्याचं कारण असं आहे की आपल्या चॅनलचे कित्येक दर्शक मित्र असे आहेत की जे नेहमी मला त्यांच्या घराण्याचा इतिहास सांगण्याबद्दल किंवा त्यांच्या वंशाचा इतिहास सांगण्याबद्दल विनंती करत असतात, किंवा त्यांच्याकडे काहीतरी कागदपत्र असतात, त्या कागदपत्रावरून त्यांना त्यांच्या पूर्वजांबद्दल जाणून घ्यायचं असतं. अडचण ही असते की एखाद्या कागदपत्रावरून आपण एखाद्या घराण्याचा इतिहास सांगू शकत नाही किंवा एखाद्या संस्थानाचा इतिहास सांगू शकत नाही, किंवा आपल्याकडे एकापेक्षा जास्त कागदपत्र असतील किंवा वंशावळ्या जरी असतील तरी देखील आपण एखाद्या घराण्याचा किंवा एखाद्या संस्थानाचा जहागिरीचा इतिहास व्यवस्थित सांगू शकत नाही. त्याच्यासाठी फार परिश्रम करावे लागतात आणि त्यामुळं घराण्याचा इतिहास सांगणं हे काम फार किचकटीचं आणि जिकरीचं काम होऊन जातं. म्हणजे एक वेळ अशी आहे की देशाचा इतिहास सांगणं एखाद्या सोपं आहे, पण एखाद्या घराण्याचा इतिहास सांगणं फार अवघड आहे. कारण त्या घराण्यामध्ये त्यांचा पसरलेला वंशवृक्ष, एकमेकांमध्ये असणारी भाऊबंदकी, त्यानंतर एकमेकांमध्ये असणारे तिढे, त्या सगळ्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेली कारस्थानं, त्यानंतर त्या राज्याचा इतिहास, जमिनीचा इतिहास, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी किमान काही वर्ष तरी लागतात. म्हणजे एखाद्या घराण्याचा इतिहास सांगायचा असेल किंवा एखाद्याच्या घराण्याची उत्पत्ती सांगायची असेल, किंवा आपण असं म्हणू की एखादं आडनाव आहे, त्या आडनावावरून त्या वंशाचा इतिहास सांगायचा असेल, तर ते एखाद्या राज्याचा किंवा देशाचा इतिहास सांगण्यापेक्षा अवघड काम आहे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून शक्यतो काय होतं की काही वर्ष तरी याच्यावर संशोधन करणं गरजेचं असतं. ते संशोधन एकतर करायला आपल्याकडे वेळ पाहिजे, म्हणजे कागदपत्र तपासा, त्यानंतर पत्र तपासा, न्यायनिवाडे तपासा, एकमेकांमध्ये झालेले व्यवहार तपासा, परकीय ग्रंथांमध्ये काय लिहिले त्याच्याबद्दल तपासा, काही लढाया झाल्या असतील तर त्या तपासा, आणि हे सगळं परत तपासल्यानंतर त्यातला खरेपणा सिद्ध करण्यासाठी, सत्य शोधून काढण्यासाठी चिंतन मनन करून योग्य तर्क शोधून काढण्यासाठी तयारी करा. या सगळ्या गोष्टीला अभ्यास करायला खूप वर्ष लागतात. कुठल्याही घराण्याचा इतिहास असं आपण कोणाला तरी एखादी गोष्ट सांगून पटकन होत नाही. एक विश्वसनीय सत्य आपल्याला समोर घेऊन यायचं असेल तर विश्वसनीय सत्य समोर घेऊन येण्यासाठी इथे काही शॉर्टकट नाही आहे. म्हणजे आपण फक्त एखादं कागदपत्र घेऊन येऊन लगेच स्वतःला सिद्ध करू, किंवा एखादी सनद सापडली म्हणून आपण स्वतःला सिद्ध करू, अशा गोष्टी होत नाही तिथे. त्यामुळे एकतर आपण स्वतः या गोष्टींसाठी परिश्रम करणं गरजेचं आहे, वर्षानुवर्ष, किंवा मग एखाद्या व्यक्तीने वर्षानुवर्ष परिश्रम करून एखादा विश्वसनीय ग्रंथ लिहिला असेल, एखादा प्रबंध लिहिला असेल, एखादं त्याचं संशोधन असेल, ते प्रसिद्ध केलं असेल, त्याच्याबद्दल एक वाक्यता असेल सर्व लोकांमध्ये, आणि ग्रंथ लिहिणाऱ्या व्यक्तीची विश्वसनीयता समाजामध्ये जास्त असेल, अशा व्यक्तीच्या एखाद्या पुस्तकावरून इतिहास सांगितला तर ते तुलनेनं सोपं काम आहे संशोधन करण्याव्यतिरिक्त. माझ्याकडे अशी अडचण आहे की आपण सर्वजण मला विनंती करत असता, पण माझ्याकडे अशी अडचण आहे की मला पण माझा प्रपंच आहे, माझा व्यवसाय आहे, ते सांभाळून मी आवड आहे इतिहासाची म्हणून व्हिडिओ बनवत असतो अभ्यास करून. पण एखाद्या विषयामध्ये खास करून वेळ देऊन संशोधन करायचं म्हटलं तर मग मला या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील, की प्रपंच बाजूला ठेवावं लागेल, व्यवसाय सोडून द्यावा लागेल आणि या गोष्टी कराव्या लागतील. करायला पण काही हरकत नाही, पण याला कोणीतरी प्रायोजक लागेल. म्हणजे समजा हे काम 1-2 वर्ष चाललं तर प्रायोजक लागेल. म्हणजे एक तर प्रपंचामधून संशोधन करण्यासाठी वेळ नाही, आणि प्रपंच सोडून संशोधन करावं म्हटलं तर कोणी प्रायोजक नाही. ही अशी अडचणी याच्यामध्ये आहे. म्हणून शक्यतो मी एखाद्या घराण्याचा किंवा संस्थानाचा इतिहास कोणी मला सांगा म्हटलं तर ते सांगायला टाळाटाळ करत असतो. थोडीफार माहिती मला पण असते, मला पण माहीत असतं की एखादी गोष्ट आपल्याला थोडाफार अंदाज असतो अभ्यासावरून की ही गोष्ट सत्य असू शकते, पण ती सिद्ध करण्यासाठी जे संशोधन करावं लागेल त्याला वेळ लागतो. म्हणून मी शक्यतो, आपण सगळ्यांनी बघितलं असेल की कोणी मला घराण्याबद्दल किंवा याच्याबद्दल प्रश्न विचारले वंशाबद्दल, तर मी थोडं उत्तर द्यायला मागे पुढे करतो, कारण समोरच्या व्यक्तीची इच्छा असते की लगेच उत्तर द्यावं, खरं उत्तर द्यावं, आणि ते शक्य नसतं तेवढ्या वेळेमध्ये. मग आता ही मालिका आपण कुठल्या बळावर चालू करतो आहोत? ही जर खरी समस्या असेल तर इचलकरंजी संस्थानाचा इतिहास आपण सांगतो आहोत कशाच्या बळावर? तर इचलकरंजी संस्थानाचा इतिहास आपण वासुदेव शास्त्री खरे यांच्या बळावर सांगतो आहोत. सुदैवानं वासुदेव शास्त्री खरे यांनी इचलकरंजी संस्थानाचा इतिहास म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. वासुदेव शास्त्री खरे कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल
इतिहास संशोधनामध्ये मत काय आहे लोकांचं याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओज बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलला. वासुदेव शास्त्री खरे एक अकाट्य इतिहासकार असं ते व्हिडिओचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपण वासुदेव शास्त्री खरे यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. वासुदेव शास्त्री खरे हे एक तर्कनिष्ठ, परखड, सत्यनिष्ठ आणि निष्पक्ष इतिहासकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा अभ्यास जो असतो तो अभ्यास तर्कावर आधारित असतो, पुराव्यांवर आधारित असतो. त्याच्यामुळे शक्यतो वासुदेव शास्त्री खरे यांनी एखादा मुद्दा मांडला आहे तर तो समोरचा माणूस त्याच्याबद्दल प्रतिवाद करेल अशी वेळ आजतागायत आलेली नाही आहे. म्हणजे तो मुद्दा त्यांनी सर्वसमावेशपणे एवढा अभ्यास करून मांडलेला असतो की कोणाला प्रतिवाद करायला किंवा तो मुद्दा खोडून काढायला जागाच शिल्लक राहत नाही. साहजिकच वासुदेव शास्त्री खरेंची प्रतिमा अशी आहे इतिहास संशोधनामध्ये की त्यांनी एखादी गोष्ट म्हटली तर ती अबाधित आहे, कालानुकाल ती काही बदलणार नाही. कारण तेवढा त्यांनी अभ्यास केला आहे आणि वर्षानुवर्ष अभ्यास करून एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे. आपल्याकडे काय होते, एक छोटीशी गोष्ट आपल्याला सापडते, तिच्यावर आपण मोठा एक असत्याचा किंवा सत्याचा डोलारा रचतो छोट्याशा गोष्टीवर. वासुदेव शास्त्री खरे हे नेहमी मोठ्या पुराव्यावर छोटंसं सत्य सांगत असतात. हे त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्यामुळे वासुदेव शास्त्री खरेंनी जर अभ्यास करून हे पुस्तक लिहिलं असेल तर माझ्यासाठी तरी मी ते डोळे झाकून तुम्हाला इतिहास त्यातला वाचून समोर सांगू शकतो, एखाद्या घराण्याचा, एखाद्या संस्थानाचा. त्यामुळे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की एखाद्या घराण्याचा किंवा संस्थानाचा इतिहास सांगायला एक तर कोणीतरी असं पुस्तक भेटलं पाहिजे किंवा मग तुम्हाला सर्वांना किंवा आपणा सर्वांना असं वाटत असेल की माझ्या घराण्याचा, माझ्या आडनावाचा, माझ्या वंशाचा इतिहास समोर यावा, तर वासुदेव शास्त्री खरेंसारख्या एखाद्या इतिहासकाराकडे आपण ते काम सोपवलं पाहिजे. मी काही त्यांच्या एवढा मोठा इतिहासकार नाही आहे, पण मी जरी ते काम करावं असं आपल्याला वाटत असेल तरी ते संशोधन करण्यासाठी थोडेसे आपण काही ना काहीतरी प्रायोजक किंवा त्याची तजवीज केली पाहिजे. तर एक माणूस काय करेल की 100% त्याच्यावरच लक्ष देऊन ते काम करू शकेल. ही जी मालिका आहे, ही मालिका मी म्हटलं तसं आता आपण वासुदेव शास्त्री खरे यांच्या अभ्यासाच्या विश्वासावर बनवत आहोत. कारण त्यांनी जो इचलकरंजी संस्थानाचा इतिहास हे पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक प्रचंड अभ्यास करून लिहिलेलं असणार आहे, याच्याबद्दल काही वाद नाही आहे. आणि वाचल्यानंतर पण आपल्या पटकन लक्षात येतं की वासुदेव शास्त्री खरे जे काही म्हणत आहेत ते अत्यंत तर्कशुद्धपणे बोलत आहेत. कुठल्याही एखाद्या संस्थानाची किंवा कुठल्याही एखाद्या पक्षाची बाजू न घेता निर्भीडपणे बोलत आहेत. ते जे काय आहे ते परखडपणे बोलत आहेत, कुठल्या बाजूला झुकत नाही आहेत. त्यामुळे ते वाचताना पण आपल्याला जाणवतं की सगळ्या गोष्टी समोरासमोर ठेवण्याचा वासुदेव शास्त्री खरेंनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनेलवर कुठल्या तरी संस्थानाचा इतिहास सांगण्याचा आज धाडस करतो आहोत. कारण ते धाडस करण्यासाठी योग्य असं एक पुस्तक अभ्यासासाठी आपल्याला मिळालेलं आहे. मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ठीक आहे वासुदेव शास्त्रींनी पुस्तक लिहिलं आहे, पण आपण मालिका चालू करायची काय गरज आहे? ते पुस्तक वाचून पण कळेल ना. खरी गोष्ट आहे. पण याच्या मागं काही कारणं आहेत. म्हणजे ही मालिका चालू करण्याचं मागं कारणं आहे. त्याचं कारण असं आहे, एकतर आजच्या काळामध्ये पुस्तक वाचणं हे आजच्या पिढीला कंटाळवाणं झालेलं आहे. कारण आपण बघतोय की आजकाल शिक्षण पण कोरोनामुळे किंवा कोविडच्या समस्येमुळे शिक्षण पण ऑनलाईन झालेलं आहे. मुलं कॉम्प्युटरवर शिकत आहेत, मुलं मोबाईलवर शिकत आहेत, मुलं ऑनलाईन शिकत आहेत. आता आपण सगळे पुस्तकं पण ऑनलाईन वाचतो आहे, परीक्षा पण ऑनलाईन देतो आहे. आणि एक प्रकारे हे ऑनलाईन झालं नव्हतं तरी पण एखादं पुस्तक हातात घेऊन वाचण्यासाठी आज आपल्याकडे वेळ नाही आहे. दुसरी गोष्ट की पुस्तक वाचण्याची आवड किंवा वाचण्याची आवडच मुळामध्ये कमी झालेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन अडचण ही आहे की एखादं पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटलं आणि संदर्भ त्याचा मिळाला की या पुस्तकामध्ये ही माहिती आहे, तरी ते पुस्तक सहज वाचायला उपलब्ध होत नाही. मला तर ही समस्या नेहमीच येते की मला पुस्तकाचं नाव कळतं, लेखकाचं नाव कळतं, त्याने काय लिहिलं आहे ते कळतं. आता तो संदर्भ तपासून पाहिला, ते पुस्तक शोधावं म्हणलं तर 10 प्रकाशन संस्थांकडे विचारणा केली तरी पण ते पुस्तक सापडत नाही. त्याच्यामुळे काय होतं की वेळ जातो फार या गोष्टीमध्ये आणि माणसाची आवड कमी व्हायला लागते. शिवाय ते पुस्तक जरी सापडलं म्हणलं मी की मी फारच त्याचा शोध घेतला आणि ते पुस्तक मला सापडलं, आता मी ते पुस्तक वाचायला लागलो, पण इतिहास हा असा विषय आहे की तो विश्लेषण केल्याखेरीज कळत नाही. म्हणजे एखाद्या लेखकाने त्या पुस्तकामध्ये किती विश्लेषण केलं असेल तरी काही संदर्भ हे वाचणाऱ्यालाच माहीत असावे लागतात. त्याच्याशिवाय ते पटकन लक्षात येत नाहीत की लेखक काय म्हणतो आहे त्या पुस्तकामध्ये. इतिहासाबद्दल ही समस्या आहेच. त्याच्याही पुढची सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की एखादी गोष्ट वाचण्यापेक्षा जर ती आपण ऐकली साध्या सोप्या रीतीने तर ती आपल्याला जास्त चांगली आणि पटकन कळते. यूट्यूब आजच्या काळामध्ये एक असं साधन आहे की जिथे आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी शोधू शकतो, ऐकू शकतो.
एखादा व्हिडिओ आपण बसमध्ये प्रवास करताना किंवा पाहू शकतो, ट्रेनमध्ये प्रवास करताना पाहू शकतो, जाता येता आपण कानाला इयरफोन लावून आपण ऐकू शकतो, पाहिला जरी नाही तरी एखादा विषय आहे काम करता करता. त्यामुळं यूट्यूबवर जर तो एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण सोप्या पद्धतीने करून सांगितलं, त्यातला विषय सोपा करून सांगितलं, तर तो जास्त चांगल्या प्रकारे लोकांना समजण्याची शक्यता आहे, लोकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर यूट्यूबचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की यूट्यूब नेहमी तुम्हाला उपलब्ध असतं. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असतं. मला वाटलं की ऐकावं तर मी कधी पण ऐकू शकतो. असं नाही की ते पुस्तक मला माझ्याबरोबर नेहमी बाळगावं लागेल आणि पुस्तक शोधावं लागेल, कुठं गेलं पुस्तक, मग ते वाचायला वेळ सापडला पाहिजे, लाईट पाहिजे, दिसत नाही, असे प्रॉब्लेम यूट्यूबच्या बाबतीमध्ये येत नाहीत. आपण 12 महिने 365 दिवस आपल्याला कधीही एखादी गोष्ट यूट्यूबवर असेल तर ती पाहता येते, ऐकता येते. त्यामुळं एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा आजच्या काळामध्ये त्याच्यावर यूट्यूबवर एखादी छोटीशी मालिका बनवली की त्या पुस्तकाचं सार सांगणारी छोटीशी मालिका बनवली पटकन, तर तो विषय सर्वसामान्य माणसांना कळणं जास्त सोपं होतं. समस्या ही आहे की घराण्यांचा इतिहास, मगाशी मी म्हटलं तसं, ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. संस्थानांचा इतिहास हा तर त्याच्यापेक्षा मोठी गुंतागुंतीची गोष्ट आहे. या सगळ्या गुंतागुंतीचे विषय जेव्हा आपण पुस्तकामध्ये वाचतो तेव्हा बऱ्याचदा अक्षरं लहान असतात. संदर्भ जरी पुस्तकाच्या खाली दिलेले असतील तरी ते संदर्भ ग्रंथ सापडत नाहीत आणि संदर्भ वाचायला कोणाला वेळ पण नसतो. त्याच्यामुळं ही मालिका आपण एक मोठा अवघड विषय वासुदेवशास्त्री खरेंनी तर सोपा करून सांगितलाच आहे पुस्तकामध्ये, तो अजून थोडा सोपा सारांश रूपाने या व्हिडिओच्या एकेका भागामध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा करून मांडणी करणार आहोत. इथे आता मांडणी करून सत्य शोधण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे, कारण जो काही अभ्यास आहे तो सगळा वासुदेवशास्त्रींनी यांनी केलेला आहे. आपल्याला फक्त तो अभ्यास सोपा करून सांगायचा आहे. जो इतिहासाचं पुस्तक आहे ते इतिहासाचं पुस्तक आपल्याला, आपण एखादी गोष्ट ऐकतो आणि त्यामध्ये रंगून जातो, तशी ती गोष्ट सांगितल्यासारखी आपल्याला इथून पुढच्या मालिकांमध्ये सांगायची, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ऐकण्यामध्ये पण त्याच्या आवड उत्पन्न होईल. या कारणांसाठी आपण ही मालिका चालू करत आहोत. पहिलं कारण हे आहे की आपल्याला एक विश्वसनीय संदर्भ ग्रंथ मिळालेला आहे एखाद्या घराण्याचा, संस्थानाचा इतिहास सांगण्यासाठी. आपण डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. दुसरं कारण, त्या पुस्तकातल्या गोष्टी सारांश रूपाने साध्या सोप्या पद्धतीने गोष्टीरूप आपल्याला सांगता याव्यात. या दोन उद्देशाने आपण इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ही मालिका या आपल्या किमान तुला यूट्यूब चॅनलवर सुरू करत आहोत. तिसरा एक उद्देश हा आहे की एखाद्या घराण्याचा किंवा संस्थानाचा अभ्यास कसा करावा. आपल्यापैकी पुष्कळ मित्रांना असं वाटतं नेहमी की माझ्या घराण्याचा इतिहास कळावा, माझ्या घराण्याचा इतिहास लिहिला जावा, अजून माहिती मिळावी, पण त्या अभ्यास करावा कसा इतिहासाचं, संशोधन करावं कसं, चर्चा करावी कशी, हे कळतच नाही. ही मालिका ऐकल्यानंतर आपल्यापैकी काही मित्रांना नक्कीच त्याच्यामधून शिकता येईल की जर त्यांना त्यांच्या घराण्याचा इतिहास शोधायचा असेल तर तो कशा प्रकारे शोधला पाहिजे, आणि जर घराण्याचा इतिहास कोणाला लिहायला द्यायचा असेल तर तो कोणत्या प्रकारच्या माणसाला लिहिला पाहिजे जेणेकरून तो जास्त तर्कशुद्ध लिहिला जाईल. या गोष्टी ही मालिका पाहिल्यानंतर आपल्यापैकी कित्येक मित्रांना सहज साध्या सोप्या रीतीने समजून घेता येतील. त्यानंतर दोन काही फरक असतात, ते फरक आपण काय केले पाहिजे, ते फरक लक्षात घेतले पाहिजेत. म्हणजे हा विषय चालू करण्याच्या आधी आपण काही फरक लक्षात घेतले पाहिजेत. ते फरक हे आहेत की घराण्याचा इतिहास आणि संस्थानाचा इतिहास याच्यामध्ये फरक आहे. इथून पुढे आता आपण काय करतो आहोत की आपल्या विषयाला सुरुवात करतो आहोत. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे इचलकरंजी संस्थानाचा इतिहास. या इचलकरंजी संस्थानाचा इतिहास समजून घेताना काही गोष्टी आपण प्रस्तावना म्हणून थोड्याशा इचलकरंजी संस्थानाबद्दल आणि संस्थानाच्या इतिहासाबद्दल, की संस्थानाच्या इतिहासाचा अभ्यास कसा करावा याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये प्रस्तावना म्हणून आपण थोड्या सारांश रूपाने काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्यात समजून घेण्याची पहिली गोष्ट ही आहे की घराण्याचा इतिहास आणि संस्थानाचा इतिहास या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. तो दोन गोष्टींमध्ये फरक समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण पुस्तक वाचतो आहे किंवा आपण अभ्यास करतो आहे इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासाचा आणि आपला भ्रम होण्याची अशी शक्यता आहे की आपण घोरपडे घराण्याचा इतिहास वाचतो. हे जे पुस्तक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलं आहे ते घोरपडे घराण्याचा इतिहास नाही आहे, तो संस्थानाचा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये फरक आहे. घराण्याचा इतिहास, संस्थानाचा इतिहास, घराण्याचा इतिहास आणि जहागिरीचा इतिहास हे वेगळे वेगळे विषय आहेत. आपल्याला ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे समजून घेणं गरजेचं असतं.
जसं मी म्हटलं तसं की ही मालिका आपण बनवतो आहे ते इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासाबद्दल बनवतो आहे, घराण्याबद्दल नाही. जर घराण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर घोरपडे घराणं जे काही आहे, ज्याने इचलकरंजी संस्थान स्थापन केलं, ते एक मोठं तोलामोलाचं घराणं आहे. घोरपडे घराण्याचा वंशवृक्ष फार मोठा आहे. म्हणजे जर आपण वंशावळी काढली तर घोरपडे घराण्याची वंशावळी खूप मोठी आहे. आणि घोरपडे कुटुंबीय ज्यांना आपण म्हणतो की या वंशातले लोक आपण ज्यांना म्हणतो, ते महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. किंबहुना आपण असं पण म्हणू शकतो की ज्या फार थोड्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या वंशावळ्या आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये घोरपडे घराण्याची वंशावळी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि घोरपडे घराणं कुठे कुठे पसरलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला कळून येतं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर पराक्रम गाजवणारं वेगवेगळ्या काळांमध्ये, म्हणजे अगदी शिवपूर्व काळामध्ये असेल, शिवकालामध्ये असेल, त्यानंतर उत्तर काळामध्ये असेल, पेशवाईच्या काळामध्ये असेल, या सर्व काळामध्ये घोरपडे घराण्यातील कोण नाही कोण व्यक्ती कुठे नाही कुठेतरी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही ना काहीतरी कार्य करताना आपल्याला दिसतं. म्हणजे एक सातत्यानं कार्यरत असणारं घराणं आहे. असं नाही झालं की एका काळामध्ये उदयाला आलं, त्याच काळामध्ये संपून गेलं आणि नंतर फक्त आपल्याला त्याचं नाव कळतं आहे, असं नाही. शिवपूर्व कालापासून अगदी आपण म्हणू शकतो की राक्षस तागडीच्या लढाईपासून आपल्याला या घोरपडे घराण्याचा इतिहास सापडतो. तो पुढे आपल्याला अगदी पेशवाई बुडेपर्यंत सापडतो. म्हणजे ही काही कमी गोष्ट नाही आहे महत्त्वाची, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर एखाद्या घराणं काम करत असेल तर त्या घराण्याचा इतिहास पण तेवढाच समृद्ध असणार आहे. त्या घराण्याने जिथे जिथे स्वतःची संस्थानं स्थापन केली, इनामं मिळवली, जहागिरी मिळवल्यात, लढाया केल्यात, तो इतिहास पण तेवढाच रंजक असणार आहे. तर हे घोरपडे घराणं आहे आपण जे म्हणतो ते मूळ भोसले वंशाचीच एक शाखा आहे. आणि वेगळं आपण त्याला म्हणतो की एक वंश तयार झाला, एक त्याच भोसले वंशाच्या, भोसले आणि घोरपडे हे सिसोदिया वंशाच्या दोन वेगळ्या वेगळ्या शाखा तयार झाल्या. आणि घोरपडे शाखेमध्ये पण मुधोळकर घोरपडे जे मुधोळचे आहेत ते, आणि कापशीकर घोरपडे जे इचलकरंजी आहेत ते, हे दोन घराणी आहेत. ही दोन घराणी प्रसिद्ध आहेत. इचलकरंजीचं संस्थान ज्या घराण्याने घोरपडे घराण्यांनी स्थापन केलं त्याचं नाव आहे कापशीकर. त्यामुळे कापशीकर घोरपडे असं त्यांना म्हणतात. म्हणून ज्या वेळेला आपण या संस्थानाचा इतिहास समजून घ्यायला प्रयत्न करू त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला कापशीकर घराण्याच्या घोरपड्यांबद्दल थोडीशी माहिती करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जसं मी म्हणलो की या संस्थानाचा इतिहास आहे, घराण्याचा नाही, तरी पण ज्या घराण्याने हे संस्थान स्थापन केलं, संस्थापक आहेत ते, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण याच्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण थोडंसं काय करूया की इचलकरंजी संस्थानाचं वैशिष्ट्य बघूया. की इचलकरंजी संस्थानाचा आपण इतिहास समजून घेणार आहोत. तर या संस्थानाचं वैशिष्ट्य काय आहे? नेहमी काय होतं की इचलकरंजी संस्थान आणि मिरजेची जी पटवर्धनांची जहागिरी होती, हे मिरजेचे पटवर्धन आणि इचलकरंजीचे घोरपडे दोघं शेजारी शेजारी असल्यामुळे या दोघांमध्ये नेहमी तुलना होते. ही दोन्ही घराणी एक प्रकारे पेशव्यांच्या अंकित असतील पुण्याच्या, पण दोन्ही घराण्यांमध्ये काही फरक आहे, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. इचलकरंजी संस्थानाचं वैशिष्ट्य हे आहे की इचलकरंजी संस्थान हे एक इनाम संस्थान आहे. म्हणजे हे पेशव्यांनी म्हणा किंवा त्याच्या आधी छत्रपतींनी म्हणा किंवा त्याच्या आधी पण छत्रपतींच्या आधी कोणी दिलं असेल घोरपड्यांना ते इनाम म्हणून दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून जे संस्थान होतं हे इनाम संस्थान होतं. आणि वासुदेवशास्त्री खरं असं म्हणतात की कदाचित हे भारतातील एकमेव असं संस्थान असेल की जे इनाम म्हणून आहे. आता इनाम म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. मिरजेचे जे पटवर्धन आहेत त्यांना जहागिरी मिळाली होती, त्यांना इनाम मिळालेलं नव्हतं. जहागिरीमध्ये फरक काय आहे? जहागिरी म्हणजे तुम्हाला कोणीतरी त्याची जमीन वापरण्यासाठी देतं आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याची काही ना काही सेवा करावी अशी त्याची अपेक्षा असते. म्हणजे कोणीतरी मला जमीन वापरण्यासाठी दिली तर त्या जमिनीचा खर्च, जमिनीतून येणारं उत्पन्न मी घ्यायचं, जमिनीचा खर्च भागवायचा आणि तो खर्च भागवल्यानंतर एक तर मला काहीतरी आर्थिक वाटा द्यायचा किंवा काहीतरी माझी सेवा करायची. पूर्वीच्या काळामध्ये जहागिरीचा अर्थ असा होत असे की एखाद्या राजाने कोणाला तरी जहागीर दिली तर त्या जहागिरी म्हणजे तो जो एरिया दिलेला आहे, प्रदेश दिलेला आहे, ती जमीन दिलेली आहे, ती जमीन त्या जहागीरदाराच्या ताब्यामध्ये राहील. त्या जमिनीमधून येणारं सर्व उत्पन्न त्या जहागीरदाराने घ्यायचं. त्याच्या बदल्यामध्ये ज्या वेळेला राजा सांगेल त्यावेळेला राजाची लष्करी सेवा करायची. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अगदी जाधव असतील, त्यानंतर शहाजीराजे असतील किंवा घोरपडे असतील, हे सर्व लोकांना आपण जहागीरदार म्हणतो. जहागीरदार म्हणजे काय की आदिलशाही, निजामशाही या सर्वांनी त्यांना काही ना काही प्रांत देऊन टाकला. म्हणजे शहाजीराजेंना पुणे प्रांत देऊन टाकला, घोरपडेंना मिरजेचा प्रांत देऊन टाकला, इचलकरंजीचा प्रांत देऊन टाकला, त्यानंतर पेशव्यांनी पटवर्धनांना मिरजेचा प्रांत देऊन टाकला. तर हे सर्व त्या त्या प्रांतामधले जहागीरदार झाले.
पण या जहागीरदारांना ते उत्पन्न घेण्याच्या बदल्यामध्ये जो जहागिरी देईल त्याच्या हुकुमाने हुकूम होईल तेव्हा लढावं लागत असे. मध्यवर्ती जी सत्ता असे, जी सत्ता जहागीर देत असे, त्या मध्यवर्ती सत्तेशी नेहमी इमानदार राहावं लागत असे, नाहीतर ती जहागिरी काढून घेतली जाऊ शकत असे. जहागिरी अशी गोष्ट होती की जी दिली पण जाऊ शकत असे आणि काढून पण घेतली जाऊ शकत असे. पण इनाम ही अशी गोष्ट होती की जी एकदा दिली की दिली. म्हणजे एखादा प्रांत जर कोणाला नावाने करून दिला, त्याच्या इनाम करून दिला, तर तो प्रांत त्याच्या नावाने झाला, तो त्या प्रांताचा मालक झाला. इनाम हे खुश होऊन दिलं जात असे की मी एखाद्या माणसाने काहीतरी कर्तृत्व गाजवलं, पराक्रम गाजवला, म्हणून एखाद्या राजाने खुश होऊन त्याला तो प्रांत देऊन टाकला, ती जमीन देऊन टाकली, ती इनाम देऊन टाकली त्याला. तर ती वंश परंपरागत रीतीने इनाम हे चालत येत असे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे. जहागिरी पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीकडे चालत येईलच असं नाही आहे. मग एखाद्या ठिकाणी एखाद्या राजाने एखाद्याला जमीन इनाम दिली आणि ती जमीन इनाम दिल्यानंतर त्याचं परत संस्थान झालं आणि ते संस्थान एवढं प्रगल्भ किंवा बलाढ्य संस्थान झालं स्वतःच्या कर्तृत्वाने की ते परत राजाला मदत करायला लागलं लष्करीदृष्ट्या आणि त्याच्याकडून पण मोबदला मिळायला लागला. तर ही जी गोष्ट झाली, ही गोष्ट इचलकरंजीच्या संस्थानाबद्दल झाली. म्हणजे पेशव्यांनी, त्याच्या आधी पण छत्रपतींनी, त्यांना मिरज हा जो प्रांत होता, त्याच्या आजूबाजूची गावं असतील, काही देशमुखी आधीपासून होती त्यांच्याकडे, बाकीचा जो प्रांत होता तो इनाम देऊन टाकला. इनाम देऊन टाकल्यानंतर मिरजेच्या घोरपड्यांना छत्रपतींची किंवा पेशव्यांची सेवा करायचं काही कारण नव्हतं. त्यांना इनाम मिळाल्यानंतर, म्हणजे संताजी घोरपड्यांच्या काळामध्ये ही गोष्ट इनाम मिळालेली आहे त्यांना. आधी देशमुखी होती, त्याच्यानंतर पेशव्यांनी पण इनाम दिले त्यांना, ते इनाम पुढे चालू ठेवलं तसंच. ते इनामाच्या बदल्यामध्ये त्यांनी काही पेशव्यांची सेवा करायची गरज नव्हती, ते त्यांचं इनाम उपभोगून खाऊ शकत होते. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना पेशव्यांच्या पाठिंब्याची गरज पडायला लागली स्वतःचं इनाम राखून ठेवण्यासाठी, कारण बाकीचे राज्य आक्रमण करायला लागले त्यांच्यावर. नंतर करवीरचे, कोल्हापूरचे संस्थान असेल, त्यानंतर दक्षिणेकडून काही नायक लोक असतील, अजून काही समस्या असतील. तर हे इनाम दिलं खरं मला, पण आता ते वाचवायचं कसं? वाचवायचं असेल तर मला काही ना काही संबंध ठेवावेच लागणार, सेवा करावीच लागणार. त्यामुळे घोरपडे घराण्याने पेशव्यांशी संबंध सुमधुर ठेवले. गरज पडली तेव्हा पेशव्यांच्या बाजूने लढाईमध्ये भाग पण घेतला. पण ते इनाम ही जी गोष्ट होती ती त्यांच्याकडे वंशपरंपरागत चालत राहणारी होती. पेशवे पण ते त्यांच्याकडनं काढून घेऊ शकत नव्हते. ही गोष्ट आपण काय केली पाहिजे की मिरजेच्या पटवर्धनांची जहागिरी आणि घोरपड्यांच्या इचलकरंजीचं इनाम याच्यामधला फरक आहे. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. दोन्हीचा जो प्रारंभ आहे, हा दोन्हीचा प्रारंभ म्हणजे पटवर्धनांना जहागिरी मिळाली असेल ती किंवा घोरपडेंना इनाम मिळालेलं असेल ते, या दोन्हीचा प्रारंभ हा स्वराज्य कार्यामधूनच झालेला आहे. म्हणजे दोघांनी स्वराज्याच्या कार्याला हातभार लावला म्हणून त्यांना या गोष्टी मिळालेल्या आहेत. परंतु मिरजेच्या पटवर्धनांचं वैशिष्ट्य होतं की एका खेड्यापासून ते मोठ्या प्रांतापर्यंत मिरजेच्या पटवर्धनांनी ज्या जहागिरी मिळवल्या त्या पटवर्धन कुलातल्या व्यक्तींनी पिढ्यानुपिढ्या तलवार गाजवून, म्हणजे शौर्य गाजवून तलवारीच्या बळावर मिळवल्या होत्या आणि तलवारीच्या बळावरच राखल्या होत्या. म्हणजे प्रत्येक पुरुष हा कोण नाही कोणतरी त्या पटवर्धन कुळामध्ये कर्तृत्वान निजपला. त्याने पेशव्यांची सेवा केली, लष्करी सेवा जहागिरीच्या बदल्यामध्ये, आणि त्या जहागिरी वाढत गेल्या आणि त्यांनी त्या राखल्या. पण इचलकरंजी संस्थानाची गोष्ट अशी होती की त्यांना सेवा करायची गरज नव्हती. मग या संस्थानाचं रक्षण, विस्तार आणि आपण म्हणतो की संस्थान भरभराटीला येणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एका बुद्धिमान बाईची 40 वर्ष खर्ची पडलेली आहेत. म्हणजे इचलकरंजीच्या पटवर्धनांचं जी जहागिरी आहे ती त्यांच्या प्रत्येक पिढीतल्या पुरुषाने तलवार गाजून मिळवलेली आहे आणि राखलेली आहे. पण इचलकरंजीचं संस्थान आहे, इचलकरंजी संस्थान वाचवण्याचं श्रेय फक्त आणि फक्त एका स्त्रीला जातं की ती जर नसती तर हे संस्थान बुडालेलंच होतं. त्याच्या आधी नारू महादेव म्हणून एक व्यक्ती आहेत जे संताजी घोरपडेंचे मानसपुत्र आहेत. त्यांनी पण या संस्थानासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. पण त्यांनी ते संस्थान वाचवल्यानंतर पुढच्या काळामध्ये संस्थान टिकलंच नसतं. ही जर एक व्यक्ती नसती तर, ही जर एक स्त्री नसती तर, ते नाव मी आता सांगत नाही, त्यांच्याबद्दल पण आपण एका स्वतंत्र भागामध्ये पुढे माहिती घेणार आहोत. दुसरी एक गोष्ट आपल्याला हे पुस्तक वाचताना जाणून येते किंवा इचलकरंजीच्या संस्थानाचा इतिहास पाहताना जाणून येते, ती म्हणजे आपल्या मराठी माणसाची वतनाबद्दलची आसक्ती. म्हणजे आपण इतिहासामध्ये बघतो की याने वतनासाठी गद्दारी केली, त्याने वतनासाठी इकडून तिकडे सोडून गेला, तो तिकडून इकडे आला. म्हणजे मराठी माणूस हा वतनासाठी काही करायला तयार असायचा. आणि असं परकीय लोक आपल्याला नेहमी म्हणतात की मराठी माणसाचे वतनाबद्दलची जी आसक्ती आहे ती फारच आहे.
पण आपल्याला असं वाटतं की परकीय लोक मराठी माणसाच्या वतनाच्या आसक्तीबद्दल फार वाढवून चाढून बोलत असतात. पण खरी गोष्ट ही आहे की इथं जर आपण इचलकरंजी संस्थानाचा इतिहास पण पाहिला उदाहरणादाखल, तर आपल्या असं लक्षात येतं की पटवर्धनांचा वतनदारीशी काही संबंध नाही, ते जहागिरीशी संबंध आहे. आपण ते बघितलं मागाशी. परंतु इचलकरंजी संस्थानावर जी काही म्हणून संकटं ओढवली किंवा आपत्ती आल्या, त्या सगळ्या वतनदारीमुळंच आलेल्या आहेत त्यांना. म्हणजे ती गोष्ट की एक छोटंशी शहर किंवा एक छोटंसं गाव किंवा एक छोटासा प्रांत मला वतन म्हणून मिळतो आणि त्या वतनासाठी आपण लोक किती भांडत राहतो, आपण लोक किती प्रकारे निष्ठा बदलतो किंवा आपण लोक किती रसातळाला जातो, या सगळ्याच्या अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेतच. पण इचलकरंजी संस्थान देखील एक त्याचं प्रामुख्यानं उदाहरण आहे. अगदी थोडंसं एक थोडक्यात सांगायचं म्हणलं तर करवीर राज्यातलं सालीना 4,000 रुपयांचं देशमुखीचं वतन राखण्यासाठी इचलकरंजी संस्थानाने कोल्हापूरच्या करवीरकरांसाठी 3 वर्ष लढाई केली आणि 5 लाख रुपये खर्च केले. बघा, विचार करा की देशमुखी त्यांना कधीतरी मागे मिळाली होती मागच्या पिढीमध्ये. संताजी घोरपडेंच्या आधी पण, मालोजी घोरपडेंच्या आधी पण ती देशमुखी चालत होती काही गावांची त्यांच्याकडे 4,000 रुपयांची. ती 4,000 रुपयांची देशमुखीचं जे वतन आहे ते वतन राखण्यासाठी करवीरच्या संस्थानाशी म्हणजे छत्रपतींच्या संस्थानाशी कोल्हापूरच्या करवीरच्या छत्रपतींनी पण 4,000 रुपयाच्या वतनासाठी इचलकरंजी संस्थानाच्या मागे एवढा हात धुवून का लागावी न कळण्यासारखी गोष्ट आहे. पण इचलकरंजी संस्थानांनी पण की ज्याला वर्षाला आपल्याला 4,000 रुपये मिळतात फक्त, ते 4,000 रुपयाचं वतन राखण्यासाठी 3 वर्ष लढाई केली, 5 लाख रुपये खर्च केले. मग याच्यामध्ये हानी किती झाली, खर्च किती झाला, गरज होती का एवढ्या सगळ्या गोष्टी करायची, या सगळ्याचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ही सगळी गोष्ट आहे वतनाची आसक्ती. म्हणजे माझं वतन मी सोडणार नाही आणि तुझं वतन मी बुडवून घेणार. काहीतरी झालं तरी तुझं वतन तुला ते मिळू देणार नाही, ते तुझ्याकडनं काढून घेणार. याच्यामध्ये 2 संस्थानं महाराष्ट्रातली लढाई करतायत. कोल्हापूरकरांचा पण तेवढाच खर्च झाला असणार आहे. दरवेळेला सैन्य उभं करून इकडे येऊन ते वतन इचलकरंजी संस्थानाकडून किंवा घोरपडेंकडून ते वतन काढून घेण्यासाठी लढाई करायचं. 4,000 सालीना खर्चाचं वतन, 4 गावं काय असतील ती. कोल्हापूरकरांनी पण कमी खर्च नाही केला त्याच्यासाठी. म्हणजे सगळा मिळून जर खर्च बघितला आपण तर खर्च किती झाला, मनुष्यहानी किती झाली, द्रव्यबळाची हानी किती झाली, गावं किती जाळली पोळली गेली. मग हे वतन एवढं महत्त्वाचं होतं का 4,000 रुपये सालीनं? मग इथे आपल्याला आढळून येतं की मराठी माणूस वतनासाठी किती थराला जाऊ शकतो. मग ते छत्रपतींचं संस्थान असेल ते पण आणि इचलकरंजीचं इनाम संस्थान असेल ते पण. अर्थातच हे युद्धाला कारण काही एकमेव वतन हे कारण नव्हतं किंवा ती 4 गावांची देशमुखी 4,000 होती ती ते कारण नव्हतं. इतरही कारणं होती. पण मुख्य कारण हेच होतं की कोल्हापूर संस्थानाला इचलकरंजी संस्थानाकडून ती वतनदारी काढून घ्यायची होती, देशमुखी काढून घ्यायची होती, गावं स्वतःकडे घ्यायची होती. आणि इचलकरंजी संस्थानाला स्वतःची ऐपत किंवा कुवत नसताना पण कोल्हापूरकर संस्थानाशी सातत्यानं लढायची, ती सोडायची नव्हती वतनदारी काय होती ती. याच्यामधून भांडणं झालेली ती सगळी. मग अशी भांडणं आपल्याला गावोगाव पाहायला मिळतात, वतनावरून झालेली माणसामाणसामध्ये पाहायला मिळतात, राज्यामध्ये पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्राचा इतिहास हा एक प्रकारे आपण म्हटलं तर वतनदारीच्या भांडणाचा इतिहास आहे. मराठी माणसांनी एकमेकांमध्ये भांडून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रकार्याशी या वतनदारीमुळे हानी केलेली. तर ही जी आत्ता मी तुम्हाला गोष्ट सांगितली ती तर फार मोठी रंजक गोष्ट आहे. ती तर आपण पाहणारच आहोत पुढे की या सगळ्या घडामोडी कशा घडल्या. पण अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जेव्हा आपण इचलकरंजी संस्थानाचा अभ्यास करतो तेव्हा की या संस्थानामध्ये असणाऱ्या इतिहासातील गुंतागुंती. आता इथे मी मागाशी म्हणलो ते वाक्य परत एकदा प्रत्ययाला येतं. घराण्याचा इतिहास आणि संस्थानाचा इतिहास याच्यामध्ये हाच मूळ फरक असतो. कारण घराण्याच्या इतिहासामध्ये आपण फक्त त्या घराण्यापुरता विचार करतो. त्या घराण्यातल्या लोकांनी काय पराक्रम गाजवला, कुठल्या दृष्टीने जग बघितलं, काय लढाया केल्या, काय प्रगती केली, अधोगती कशी झाली, या दृष्टीने आपण बघत असतो. पण ज्यावेळेला आपण संस्थानाचा इतिहास पाहतो तेव्हा त्या संस्थानाचा इतिहास फक्त त्या संस्थानाच्या भूभागापुरता मर्यादित ठेवून आपल्याला शिकता येत नाही किंवा पाहता येत नाही. संस्थानाचा इतिहास आपल्याला पाहायचा असेल तर ते संस्थान ज्याने इनाम दिलं आहे त्या संस्थानाच्या आजूबाजूला जे शेजारी होते त्यांचे संबंध काय होते, परकीय आक्रमणं कशी झाली, राज्यांमध्ये कशा प्रकारचे संबंध होते, त्या राज्यांमध्ये काय घटना घडत होत्या, त्याचे सर्व जे आपण म्हणतो ते पडसाद त्या संस्थानावर उमटत असतात. संस्थानात
अन्वय अर्थ आपण जर म्हणलं की संस्थानाच्या इतिहासाचा जर अन्वय अर्थ आपण म्हणलं आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर तो अन्वय अर्थ समजून घेण्यासाठी ते संस्थान ज्या इतर राज्यांशी संबंधित आहे त्या राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या घडामोडींचं विश्लेषण सांगून इतिहास सांगितल्याखेरीज किंवा त्या घडामोडींचं विश्लेषण व्यवस्थित केल्याखेरीज आपल्याला संस्थानाचा इतिहास समजत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर दुर्दैवाने इचलकरंजीचं संस्थान हे स्वराज्याच्या 2 गाद्या आणि पुण्याची पेशवाई या 3 सत्ता केंद्र जेव्हा वेगवेगळी निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात आलं होतं. आणि ह्या सगळ्यांशी राजकीय संबंध ठेवून राहणं इचलकरंजीच्या संस्थानाला भाग होतं. सातारच्या आणि करवीरच्या गादीवर किंवा दौलतीवर आपण म्हणू जी संकटं आली, राज्यावर जी संकटं आली, जी सत्तांतरं झाली, सत्तांतरं झाल्यानंतर नवीन राजा येत असे, तर नवीन राजाचा दृष्टिकोन गोष्टींकडे बघण्याचा वेगळा असे, त्याचा प्रभाव वेगळा असे. मग ह्या करवीरच्या गादीमध्ये जी काही सत्तांतरं झाली, बदल झाले, लोक नवीन आले गेले, त्यांची धोरणं बदलली. सातारच्या गादीमध्ये छत्रपतींची काही धोरणं होती ती बदलली, नवीन छत्रपती होते ते कमकुवत झाल्यानंतर पेशव्यांच्या हाती सत्ता गेली. पुढे पानिपतच्या युद्धामुळे पेशव्यांची सत्ता पण कमकुवत झाली. मग ह्या सगळ्या ज्या घटना घडल्या या सगळ्या घटना पण कुठे नाही कुठेतरी इचलकरंजी संस्थानावर परिणाम करत होते. म्हणजे इचलकरंजी संस्थानाचं भवितव्य राहणार का टिकणार, जाणार का राहणार, टिकणार का नष्ट होणार, हे सगळं पण या आजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून होतं. त्यामुळं एखाद्या संस्थानाचा आपण म्हणू की उद्भव कसा झाला, ते संस्थान उदयास कसं आलं, त्याचा विस्तार कसा झाला, त्याच्यावर आलेल्या संकटांची जी परंपरा होती ती परंपरा कुठं जाऊन पोचलेली होती, तिचे धागेदोरे, त्यांची जी गुंतागुंत होती ती कुठं जाऊन पोचलेली होती, याचा जोपर्यंत आपण खोलात जाऊन विचार करत नाही तोपर्यंत त्या संस्थानामध्ये झालं काय आपल्याला कळत नाही. इचलकरंजी संस्थानाच्या बाबतीत पण हीच गोष्ट होती की इचलकरंजी संस्थानावर जी काही संकटं आली त्या संकटांची परंपरा करवीर आणि सातारच्या दौलतीवर जी संकटं आली त्यांच्याशी जोडलेली. करवीरच्या गादीवर आणि सातारच्या गादीवर जी संकटं आली त्याची सावली कुठं नाही कुठेतरी इचलकरंजीच्या संस्थानावर पडत असायची. म्हणून या दोन्ही गाद्यांचा आणि त्या राज्यांमध्ये घडलेल्या घटनांचा काही ज्या इचलकरंजी संस्थानाशी संबंधित आहेत त्याचा थोडासा विस्ताराने या पुस्तकामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपल्याला पण त्याचा विस्ताराने थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शाहू महाराजांच्या मृत्यूच्या आधीचे, सातारचे जे शाहू महाराज होते त्यांच्या मृत्यूच्या आधीचे आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतरचे हे जे प्रसंग होते ते प्रसंग जर फार विस्ताराने सांगितले नसते तरी चाललं असतं किंवा सांगितलेच नसते तरी पण चाललं असतं. म्हणजे सातारचे शाहू महाराजांचा मृत्यू आणि त्याच्या आधीच्या घटना या सातारच्या गादीमध्ये किंवा संस्थानामध्ये काय घडल्या याचा इचलकरंजी संस्थानाशी काय संबंध आहे असं वरवर वाटणं शक्य आहे, पण संबंध आहे. त्या जर गोष्टीच कळल्या नाही तिकडे काय होतं आहे तर इकडे काय होतं आहे आपल्याला कळत नाही. म्हणून संस्थानांचा इतिहास हा फार गुंतागुंतीचा इतिहास आहे आणि इचलकरंजी संस्थानाचा तर फारच गुंतागुंतीचा आहे. कारण इचलकरंजी संस्थान मागाशी मी म्हणलं तसं कोल्हापूरची करवीरकर, सातारचे शाहू महाराज, पेशवे आणि याच्या व्यतिरिक्त दक्षिणेकडून हल्ले करणारे काही नायक लोक होते जे अधूनमधून बंडखोरी करत असत आणि इचलकरंजी संस्थानाच्या भूभागामध्ये बंडाळी करत असत, लुटालूट करत असत. दक्षिणेमध्ये पण राज्य बिघडत असत, निर्माण होत असत. म्हणजे हैदर अलीचा उदय झाला, टिपू सुलतानाचा उदय झाला, म्हैसूरच्या नायकांनी काहीतरी भूभाग बळकावला, त्याचा पण इचलकरंजी संस्थानावर फरक पडत असे. कारण ते त्या दक्षिण बाजूला पण त्यांच्याशी लागून होतं. पेशव्यांना इकडे पुण्यामध्ये जास्त त्या गोष्टी त्रासदायक होत नसत, पण इचलकरंजी संस्थानाला त्रासदायक होत असत. कारण ते छोटं संस्थान होतं. त्याला छत्रपतींच्या संस्थानासारखा आपण म्हणतो की छत्रपतींची गादी म्हणून एक मान असतो, तो मान तेवढा मान इचलकरंजी संस्थानाला नव्हता. कारण छत्रपतींच्या गादीला सर्वोच्च मान आहे. छत्रपतींनी कधीकधी काही गोष्टी एखाद्या छत्रपतींनी अन्यायाच्या केल्या असतील किंवा चुकीच्या केल्या असतील तरी पण छत्रपतींविरुद्ध काही बोलायला किंवा काही करायला शक्यतो माणसं तयार होत नाहीत. पण इचलकरंजी संस्थानाकडून काही चूक झाली तर ती चूक झाली तर कधी चूक होते आणि कधी या संस्थान गिळंकृत करतो आहे म्हणून आजूबाजूला 10 जण बसलेलेच होते. त्यामुळे ही जी गुंतागुंत आहे ही गुंतागुंत फार अवघड आहे. आणि बरं झालं की इचलकरंजी संस्थानाचा इतिहास वासुदेव शास्त्रींनी लिहिला. कारण त्यामुळं वासुदेव शास्त्रींचं या इतर घडलेल्या घटनांबद्दल, संस्थानांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल काय मत आहे निष्पक्ष किंवा तर्कशुद्ध ते पण आपल्याला कळालं. जर ते घडल्या नसत्या, ते पुस्तक लिहिलं नसतं, वासुदेव शास्त्रींनी हे पुस्तक लिहिलं नसतं तर आपल्याला इतर गोष्टी पण तेवढ्या तर्कशुद्ध रीतीनं इतर संस्थानांमध्ये घडलेल्या कळाल्या नसत्या. अजून एक जे वैशिष्ट्य आहे इचलकरंजी संस्थानाचं ते खरं तर आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण आता इचलकरंजी संस्थानाचा इतिहास बघतो आणि त्याच्यामध्ये जी काही वैशिष्ट्ये दिसत आहेत आपल्याला ती सगळी आपल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे वतनदारीसाठी पराकोटीचा लोभ, त्याच्यानंतर
संस्थानांमधली किंवा राज्यांमधली किंवा 2 मराठा सरदारांमधली, 2 घराण्यांमधली, छत्रपतींमधली आणि मराठा सरदारांमधली भांडणं, हे सगळे पण विषय चालू असतात वेगवेगळ्या कारणाने. त्यानंतर आपण म्हणतो की मराठी राज्यातला एक आंतरकलह जो आहे, मराठी राज्याला एक आंतरकलहाचा पण इतिहास आहे. म्हणजे पहिल्या बाजीराव पेशव्याने उत्तरेकडे दौड मारली, त्याच्यानंतर मराठीशाही कधी काळी अटकेला जाऊन पोहोचली. खाली कर्नाटकामध्ये आपलं राज्य जिंजीपर्यंत होतंच मराठ्यांचं, पण हे राज्य एकसंध आहे असं बाहेरून वाटत होतं, कारण विजयामागं विजय मिळत होते. पानिपतचं युद्ध हारल्यानंतर पण पहिल्या माधवराव पेशव्यांच्या कर्तृत्वामुळे निजामाला तोंड वर काढता आलं नाही आणि पहिल्या माधवराव पेशव्यांच्या पुण्याईमुळं पुढे 1818पर्यंत पेशवाई टिकली. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मराठे लढाई जिंकत होते बाहेरच्या शत्रूंबरोबर, पण आतमध्ये सगळं काही आलबेल होतं का मराठ्यांमध्ये? सगळे सरदार गुण्यागोविंदाने राहत होते, छत्रपतींचे पाय धुवून पित होते, छत्रपती पण त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे मानत होते आणि एकमेकांना सांभाळून घेत होते. कोणी काही आक्रमण केलं, दुसरं काय झालं तर म्हणजे कर्नाटकच्या नायकाने आक्रमण केलं तर सगळे एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला करत होते कोणावर, किंवा इकडे कोणी उत्तरेमध्ये कोणावर आक्रमण केलं, नागपूरच्या भोसलेंवर, नाहीतर होळकरांवर, की इकडून सगळे परत त्यांच्यावर चालून जात होते. अशी परिस्थिती होती का? नव्हती. मराठेशाही ही आंतरकलहानं पोखरलेली होती. मराठा राज्य एकसंध कधीच नव्हतं. मराठा एक फेडरेशन होतं, म्हणजे संघराज्य होतं. प्रत्येकजण आपापल्या संस्थानापुरतं पाहत होता. गरज लागली की तेवढ्यापुरतं कुणी हुकूम केला आणि आपल्या स्वार्थाचा असेल तर सगळेजण एकत्र येऊन लढत असत. ती गोष्ट पण पानिपतच्या युद्धानंतर आणि शेवटची खर्ड्याच्या लढाईनंतर ती गोष्ट पण लयाला गेली. नंतर कोणी स्वार्थासाठी पण एकत्र येऊन लढेन असं झाले. पण ही गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये होती. इतर वेळेला जो तो एकमेकाबरोबर आंतरकलह करण्यामध्येच गुंतलेला होता. म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी असतात, छोटे मोठे स्वार्थ असतात. जसं मी म्हटलं तशी 4 गावांची देशमुखी काय, 4 ते 5 गावांची वर्षाला 4,000 रुपये मिळत होते त्याच्यासाठी करवीरचं संस्थान आणि इचलकरंजीचं संस्थानाने 5 लाख रुपये खर्च केले, 3 वर्ष लढाई केली, माणसं मारली. गरज आहे का? म्हणजे ज्या वेळेला सगळं आलबेला असेल, बाहेरून कोणी शत्रू हल्ला करत नसेल, तेव्हा मग एकमेकांची उणीधुणी काढणे, एकमेकांना कसं चेपता येईल ते बघणे, त्याचा कसा मी 4 गावं माझ्याकडे घेतो, त्याची कशी 2 गावं बुडवतो, ह्याची 2 गावं कशी जाळतो, मागची खुन्नस कशी काढतो मी जेव्हा बाहेरचा शत्रू हल्ला करत नसेल. या गोष्टी मराठा इतिहासामध्ये सगळीकडे भरभरून पडलेल्या आहेत. त्याच्याबद्दल बोललं जात नाही फारसं. तर ज्या वेळेला आपण इचलकरंजी संस्थानाचा इतिहास बघतो तेव्हा इचलकरंजी संस्थानाचा इतिहास हा एक प्रकारे मराठी राज्यातल्या आंतरकलहाचा पण इतिहास आहे. विशेष करून इचलकरंजी आणि करवीर संस्थानांच्या कलाचा विषय. अगदी खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला, ते इचलकरंजी संस्थान बुडवायच्या नादामध्ये करवीरचं संस्थान इंग्रजांच्या तोंडामध्ये किंवा घशामध्ये आपोआपच गेलं. म्हणजे करवीरचे तत्कालीन जे छत्रपती असतील त्यांच्याबद्दल आपण बोलूच पुढे, या पुस्तकामध्ये लिहिलेलंच आहे, ती गोष्ट विस्ताराने येईल. पण थोडक्यामध्ये सांगतो की करवीरच्या छत्रपतींनी हे इचलकरंजी संस्थान बुडवण्याच्या नादामध्ये एवढा पण विचार केला नाही की हे संस्थान बुडवण्याच्या नादामध्ये आपण कमजोर होऊ किंवा इंग्रजांना आयतीच संधी मिळेल आपलं राज्य बुडवण्याची. इंग्रज नको म्हणत असताना पण त्यांनी इचलकरंजीच्या संस्थानावर हल्ला चढवला आणि त्याची परिणिती शेवटी इंग्रजांनी येऊन करवीरचं संस्थान ताब्यामध्ये घेण्यामध्ये झाली. करवीरच्या संस्थानाचंही स्वातंत्र्य हरपलं. पन्हाळाचा किल्ला जो सिद्धी जोहरला 40,000 सैनिकांनी वेढा घालून पण जिंकता आला नाही, तो फक्त एका इंग्रज अधिकाऱ्याने चालत जाऊन ताब्यामध्ये घेतला. म्हणजे बघा हे सगळं झालं कशामुळे? करवीरची गादी इंग्रजांच्या ताब्यात गेली कशामुळे? इचलकरंजी संस्थान बुडवण्याच्या नादावर. ती शेवटी इचलकरंजी संस्थान बुडालं पण आणि त्याचा परत पुनर्जन्म पण झाला. ती एक वेगळी कहाणी आहे. म्हणजे 2 बोके बांधतात, त्याचा तिसरा कोणीतरी फायदा घेतो, एखादा असतो तो. तसा प्रकार इथं झालेला आहे. म्हणजे हा आंतरकलह किती टोकाचा आंतरकलह आहे बघा. आता या आंतरकलहाचं वर्णन करणं हे फारसं उत्साहाचं काम नाही. वासुदेवशास्त्री पण तेच म्हणतात की फार चांगलं काम नाही. म्हणजे असं मराठा 2 राजे एकमेकांशी भांडतात, छत्रपती सरदारांशी भांडतात, सरदार छत्रपतींशी लढतात स्वतःच्या रक्षणासाठी. हे इतिहास सांगणे काही असा जर इतिहास मला सांगावा लागला तर तो इतिहास सांगणे फारसं आनंदाचं काम नसतं. आणि दुर्दैवाने एक गोष्ट अशी होती की हा इतिहास सांगण्यासाठी कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते की आपण कोणाचा तरी एकाचा पक्ष घेतो. म्हणजे इतिहास सांगणारा माणूस कधीकधी पक्षपाती होऊन जातो इतिहास सांगणाराच. म्हणजे मी इचलकरंजी संस्थानाचा इतिहास लिहितो तर कधीकधी मी इचलकरंजी संस्थानाच्या बाजूनेच गोष्टी लिहायला लागतो आणि कोल्हापूरच्या करवीरकर संस्थानावर अन्याय होतो. मग हे पक्षपाती होण्याची भीती ही नेहमी असते. मग वासुदेवशास्त्रींनी काय केलेलं आहे, त्यांनी स्वतःच असं म्हणलं आहे की हा इतिहास सांगण्यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे, खूप आस्थेनं काम केलेलं आहे, खूप माहिती मिळवलेली आहे, खूप विषय केलेला आहे, खूप विचार केलेला आहे, चिंतन मनन केलेलं आहे आणि कोणाचाही बुद्धिपूर्वक पक्षपात न करता खरं वाटेल ते निर्भीडपणे लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं ठरवलं की स्वतःपुरतं की आता लिहायचं काय, वाईटपणा येणारच आहे शेवटी काय झालं तरी पण,
म्हणजे मी जरी कोणाची बाजू नाही घेतली एक इतिहासकार म्हणून, तरी पण मी जे सत्य सांगायला गेलो तर वाईटपणा येणारच आहे इतिहासकार म्हणून, हे वासुदेवशास्त्रींना चांगलं माहीत होतं. म्हणून वासुदेवशास्त्रींचं पण वैशिष्ट्य मागाशी मी म्हणलं तसं की निर्भीडपणे लिहिणं, भीती न बाळगता कोणाची, सत्य असेल ते बोलणं, आणि शक्यतो 99% किंवा 100% वेळा पण आपण म्हणू शकतो की 100% पण वासुदेवशास्त्रींनी कधी कुणाची बाजू घेतलेली नाही. आपण त्यांच्याबद्दल बोलू शकतो की इतिहास त्यांनी त्या पद्धतीने लिहिलेला असतो. दोन्ही बाजूच्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी सांगितलेल्या असतात, पण ते कोणाच्या बाजूने सांगत नसतात. ही एक मोठी अवघड गोष्ट आहे, म्हणजे माझ्यासाठी पण एक अवघड गोष्ट आहे ही सगळं करण्याची. जेव्हा मी हा इतिहास सांगेन तेव्हा मला पण ती काळजी घ्यावी लागणार की कदाचित बोलता बोलता कोणाच्या बाजूने जास्त बोलू नये, दोन्ही बाजूने बोललं पाहिजे. आणि एक शिकण्याची गोष्ट आहे, आणि या गोष्टी आपण अशा प्रकारची पुस्तकं वाचून किंवा अशा प्रकारच्या इतिहासकारांचा अभ्यास करूनच शिकतो. म्हणून पण ही एक मालिका चालू करण्याचा हा पण एक हेतू आहे. आता हे सगळं काय झालं की आपण थोडक्यामध्ये एक सारांश बघितलं की इचलकरंजी संस्थानाचा इतिहास बघताना आपल्याला काय काय गोष्टी पुढं बघायला वाट्याला येऊ शकतात आपल्या, म्हणजे काय काय भोग आपल्या वाट्याला येऊ शकतात. हा काही आनंदाचा इतिहास नाही आहे, हा मराठी साहित्यातला आंतरकलाचा इतिहास आहे, वतनदारीच्या स्वार्थाचा इतिहास आहे, हा एकमेकांच्या बद्दलच्या आकसाचा इतिहास आहे. आणि आपल्याला नेहमी सवय लागलेली असते की मराठ्यांचा एक ग्लोरिफाईड इतिहास ऐकायची किंवा वाचायची, त्यामुळे अशा प्रकारचा इतिहास सांगणं हे अवघड काम आहे. म्हणून शक्यतो घराण्यांचा किंवा संस्थानांचा इतिहास सांगायला लोक टाळाटाळ करतात, मी पण टाळाटाळ करतो. त्याचं कारणच ते आहे की विनाकारण त्या गोष्टींमध्ये जायचं नसतं. पण ठीक आहे, आपण सर्वजण विनंती करतच असता नेहमी की आमच्या घराण्यांचा इतिहास सांगा किंवा माहिती सांगा. तर या मालिकेच्या निमित्ताने कदाचित आपल्या सर्वांना या गोष्टीची जाणीव होईल की हे किती क्लेशदायक, जाणीवपूर्वक किंवा अवघड काम आहे. आपल्या घराण्यातला आपला एखादा पूर्वज मागचा असतो, तो व्यसनाधीन असू शकतो. एखादा जो आपला पूर्वज असतो ज्याने शत्रूची सेवा केलेली असू शकते, एखादा आपला पूर्वज असतो तो शत्रूंना सामील झालेला असू शकतो, एखादा आपला पूर्वज असतो त्याने कदाचित छत्रपतींशीच लढाई केलेली असू शकते, एखादा आपला पूर्वज असू शकतो जो दुसऱ्याच मराठा सरदाराशी कुठल्या तरी लढलेला असू शकतो. मग आपण काय करतो की आपल्या घराण्याचा इतिहास सांगताना या गोष्टी आपण लपवायला बघतो की या गोष्टी आपण वेगळ्या प्रकारे जस्टिफाईड करायला बघतो काही ना काही कारणाने. म्हणजे एखाद्या घराण्यातले पूर्वज असतील, ते पूर्वज समजा शिवाजी महाराजांना सोडून मुघलांना जाऊन मिळाले असतील, तर लपवण्याची किंवा त्यात वाईट वाटून घेण्याची काय गोष्ट आहे. कोणी जर मुघलांना जाऊन मिळालेला असेल तर छत्रपतींनी पण त्यावेळेला वाईट वाटून घेतलं नाही की त्यांचे नातेवाईक जाऊन मुघलांना मिळाले. ती त्या काळामधली प्रथा होती, परंपरा होती. जिकडे ज्याला सोय भेटत असेल, जिकडे ज्याला मान सन्मान भेटत असेल, जिकडे ज्याला जहागीरदारी भेटत असेल, जिकडे ज्याला स्वतःला मोठेपणा भेटत असेल, तो इकडून तिकडे सोडून जात असेल. तिकडचे पण लोक इकडून सोडून जात असतात. मग आपण एखादा आपल्या घराण्यातला पूर्वज शिवछत्रपतीनं सोडून तिकडे गेला किंवा एखाद्या घराण्यातल्या कुठल्या पूर्वजांनी स्वराज्याशी गद्दारी देखील केली असेल, तर त्याचं आपण आजच्या काळामध्ये मागं वळून बघताना ज्या पद्धतीने आपण बघतो त्या चुकीच्या पद्धतीने बघायचं काही गरज नाही. आपण त्या काळामध्ये जाऊन विचार केला पाहिजे. त्या काळामध्ये या गोष्टी आम होत्या, सर्रास होत्या, त्या होतच होत्या. आणि छत्रपतींनी पण कधी मनाला लावून घेतल्या नाहीत किंवा छत्रपतींनी पण त्याच्यावर कधी पांघरून टाकायचा प्रयत्न केला नाही की हा माझा नातेवाईक सोडून गेला तर मी जस्टिफाय करतो का सोडून गेला म्हणून. गेला सोडून, विषय संपला. मग या गोष्टी जेव्हा घराण्याचा इतिहास सांगायला लागतात किंवा घराण्याचा इतिहास जेव्हा आपण बोलायला लागतो त्यावेळेला कधी कधी असं होऊ शकतं, म्हणजे तुम्ही मला सांगाल किंवा अजून कोणाला सांगाल की सर आमच्या घराण्याचा इतिहास सांगा किंवा लिहा. त्या घराण्याच्या इतिहासामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतील तर ते सांगणं गरजेचं आहे. कोणी व्यसनं केली असतील, कोणी नाटकशाळा ठेवल्या असतील, कोणी दासीपुत्र ठेवले असतील, कोणी जहागीरदाऱ्या केल्या असतील, कोणी आईशारामच केला असेल, कोणी अन्याय केला असेल दुसऱ्या कुठल्या संस्थानावर, मग त्या गोष्टी पण सांगणं गरजेचं असतं. कोणी स्वतःचा सर्वनाश ओढून घेतलेला असेल, कोणी इंग्रजांशी जुळवून घेतलेला असेल. मग घराण्याचा इतिहास हा नेहमी आपल्याला आवडीचा इतिहास किंवा आपण गर्वाने मिरवावा असा इतिहास असतोच असं नाही, आणि तो तसा नसतोच म्हणून आपण वाईट वाटून घ्यायचं पण काही कारण नाही. ह्या काळाचा भाग आहे, त्या काळामध्ये त्या गोष्टी झालेल्या असतात. आपण आहे तसा तो इतिहास स्वीकारायला शिकलं पाहिजे. जर ते स्वीकारण्याची तुमच्या कोणाची तयारी असेल, आपल्या सगळ्यांची तयारी असेल, ज्याला वाटतं की माझ्या घराण्याचा इतिहास लिहिला जावा, हे स्वीकारण्याची तयारी असेल तर मग कृपया घराण्याचा इतिहास लिहायला सुरुवात करा किंवा मग कोणाला तरी घराण्याचा इतिहास लिहायला सांगा. त्या माणसाने संशोधन करून एखादं सत्य समोर आणलं तर स्वीकारण्याची तयारी ठेवा की या गोष्टी अशा झाल्यात, त्यात आपण कमीपणा वाटायचं काही कारण नाही. कोणी जाणून बुजून या गोष्टी केलेल्या नाहीत. पूर्वीच्या काळी प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व टिकवणं गरजेचं होतं. म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती झाले तर त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवणं गरजेचं जसं आहे, तसं त्यांचाच एखादा नातेवाईक असेल, तो कुठेतरी राहत असेल तर त्याला पण स्वतःचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. विषय निघाला म्हणून की मुधोळच्या घोरपड्यांबद्दल आपण नेहमी म्हणतो की त्यांनी गद्दारी केली किंवा ते दगाबाज होते वगैरे. मुधोळच्या घोरपड्यांच्या बाजूने जर आपण गोष्टी बघितल्या तर गोष्टी आपल्याला वेगळ्या दिसतात. मुधोळचे घोरपडे स्वराज्याला कधीच सामील झाले नाही. त्याचं कारण हे की मुधोळ विजापूरला जवळ होतं ना, आणि ते वर्षानुवर्षे त्यांची नोकरी चाकरी करत होते, तर ते विजापूरचं जवळचं स्थान सोडून ते स्वराज्यामध्ये सामील कशाला होतील.
वर्षानुवर्ष त्यांना विजापूरच्या दरबारामध्ये मान मिळतो आहे. पहिला आपण म्हणतो की एक प्रकारे शहाजी राजांनंतर जर कोणाला मोठा मान मिळत असेल विजापूरच्या दरबारामध्ये घोरपडेच होते. मग घोरपड्यांनी तो मान सोडून इकडे काही पगाराची चाकरी करण्यासाठी याचं काय कारण आहे मुधोळच्या घोरपड्यांनी, असा पण आपण विचार करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे ते पुण्याच्या जवळ आहे. मुधोळ जे काय आहे ते मुधोळ विजापूरच्या जवळ आहे. त्यामुळे उद्या जर काही संकट आलं, काही अडचण आली, समस्या निर्माण झाली, तर पुण्यावरून फौज लवकर येईल का विजापूरवरून फौज लवकर येईल. म्हणजे शिवाजी महाराजांची बाजू घेऊन त्यांच्या बाजूने लढायचं म्हटलं तर मुधोळच्या वतनावर पाणी सोडलं पाहिजे, वंश परंपरेने आलं आहे ते. कारण विजापूरची फौज चालून येणार आणि मुधोळ ताब्यामध्ये घेणार, आपल्याला उठून जाऊन दुसरीकडे कुठेतरी राहावं लागेल. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत की या गोष्टींचा आपण विचार नाही करत एखाद्या घराण्याचा इतिहास वाचताना किंवा बघताना. त्यामुळे कोणाच्या घराण्यातले एखादे पूर्वज असतील तर ते एखाद्या बादशाची चाकरी करत असतील किंवा शिवाजी महाराजांसोडून तिकडे गेले असतील तर ठीक आहे, आपण मान्य करूयात. चुकीच्या पद्धतीने आपल्या घराण्याचा इतिहास लिहिताना तो नेहमीच आदर्शवादी लिहिण्याच्या पद्धतीने आदर्शवादी लिहिण्याच्या नादामध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास लिहिला जाऊ नये. ही गोष्ट आपल्याला वासुदेवशास्त्री खरे यांच्याकडून शिकता येऊ शकते की कसा घराण्याचा इतिहास लिहावा, कसा संस्थानांचा इतिहास लिहावा. हरिवंशाची बकर पण लिहिलेली आहे वासुदेवशास्त्रीने. ती मराठ्यांच्या इतिहासातली शेवटची बकर आहे प्रसिद्ध झालेली. ती पटवर्धनांच्या घराण्याबद्दल आहे. ती पण वाचण्यासारखी आहे. म्हणजे एखादा माणूस जो खरोखर कशा रीतीने सत्य सांगतो, तर्कनिष्ठ सांगतो, कुणाची बाजू न घेता सांगतो, तर आपण ती पद्धत शिकली पाहिजे, अंगीकारली पाहिजे आणि सत्य स्वीकारलं पाहिजे. सत्याची मोडतोड नाही केली पाहिजे. ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्याची कारणं आहेत. म्हणजे प्राचीन काळामध्ये कोणी शिवाजी महाराजांना सामील झाला असेल तरी त्यांची कारणं आहेत, कोणी शिवाजी महाराजांना सोडून गेलं असेल तरी त्यांची कारणं आहेत, कधी शिवाजी महाराजांना कधीच येऊन मिळाले नसेल तरी पण त्यांची कारणं आहेत आणि ती त्या काळामध्ये योग्य आहेत. त्यामुळं एखादा व्यक्ती किंवा एखादं संस्थान, एखादं वतनदार, जहागीरदार त्या काळातला शिवाजी महाराजांना सामील झाला नसेल तर आपण त्याला गद्दार म्हणायचं काही कारण नाही. हां, स्वराज्याची संकल्पना त्यांना कळली नाही हा दोष आपण त्यांच्यावर लावू शकतो. पण त्यांचे पण स्वतःचे काही जगण्या मरण्याचे प्रश्न होते त्या काळामध्ये. ते जगण्या मरण्याचे प्रश्न आपण समजून घेतले म्हणजे झालं. उगाच आपण त्यांना आदर्शवादी बनवण्याच्या प्रयत्नामध्ये, म्हणजे ते पण शिवाजी महाराजांसारखेच आदर्शवादी होते आणि शिवाजी महाराजांना मदत करायला अंतस्थ दुसरीकडे गेले होते. शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की त्यांना तिकडे जाऊन मिळा, आमच्यासाठी माहिती पाठवा वगैरे. या गोष्टी पसरवायची काही गरज नाही. ज्याला त्याला आपलं स्वतःचं अस्तित्व वाचवणं गरजेचं होतं ते अस्तित्व वाचवण्यासाठी लोक गोष्टी करत होते. घराण्यांचा आणि संस्थानांचा इतिहास लिहिताना, तो ऐकताना, तो समजून घेताना ही एवढ्या प्रकारच्या आपण म्हणतो की मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टी सांगितल्या. तर आता आपण ही प्रस्तावना इथे थांबूयात. मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्या सर्वांना अंदाज आलेला असेल की आपण पुढे कुठल्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहोत या मालिकेमध्ये. तर मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की इचलकरंजी संस्थानाचा उगम हा कापशीकर घराण्याबरोबर झालेला आहे. हे कापशीकर घराणं हे घोरपडे वंशातलं घराणं आहे. कापशीकर घोरपडे त्यांना म्हणत असत. तर सर्वात आधी आपण काय करूयात की या कापशीकर घोरपड्यांची हकीकत थोडीशी जाणून घेऊयात. आपण या संस्थानाचा इतिहास पुढे जाऊन समजून घेण्याच्या आधी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण जर प्रथमच हा चॅनलला भेट देत असाल आपल्या, तर नेहमीप्रमाणे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. ही मालिका तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने आवडली असेल, विषय पटत असेल, मांडणी चांगली वाटत असेल तर शेअर करा. जर आपली खरोखर इच्छा असेल की या पद्धतीचे जास्तीत जास्त व्हिडिओ मला बनवता यावेत, जास्तीत जास्त घराण्यांचा इतिहास अजून अभ्यास करून चांगल्या प्रकारे उजेडात आणता यावं, म्हणजे इथे आपल्याला एक रेडीमेड पुस्तक मिळालं म्हणून गोष्ट सोपी झाली आहे, पण बाकीच्या घराण्यांबद्दल पण मला बोलायचं आहे आणि ते खूप संशोधनाची गोष्ट आहे. तर तो पण पुढे आणता यावा असं आपल्याला वाटत असेल या चॅनलच्या माध्यमातून, तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जॉईन बटन असतं, त्या जॉईन बटनवर क्लिक करा आणि चॅनलची छोटीशी का होईना मेंबरशिप घ्या, ज्याच्यामुळे काही पुस्तकं वाचता येतील. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पुष्कळ मित्रांनी कमेंट केलेले आहेत की सर कुणबी समाजाचा इतिहास सांगा किंवा मराठीच्या जातीचा उत्पत्तीचा इतिहास सांगा. सांगण्याची खरोखर माझी इच्छा आहे, पण एकेका पुस्तकाची किंमत त्यात 8,000 रुपये, म्हणजे जी पुस्तकं खरोखर वाचायची आहेत त्या पुस्तकांची किंमत 8,000 रुपये. आणि कुणबी जातीचा किंवा कुणबी समाजाचा किंवा मराठ्यांच्या जातीची उत्पत्ती सांगायचं म्हटलं तर 25,000 ते 30,000 रुपयाची पुस्तकंच विकत घेऊन वाचायला लागते. मध्ये स्क्रिप्ट लिहून, परत विचार करून, चिंतन मनन करून, व्हिडिओ बनवून आपण जो वेळ देतो तो वेळ वेगळा, त्याच्याबद्दल आपण बोलतच नाही. पण छोटीशी आपली मेंबरशिप, आपण खारीचा वाटा जर उचलला तर तो खारीच्या वाट्याने पण मला एखादं पुस्तक विकत घेऊन वाचायला मदत होईल. एखाद्या घराण्याचा इतिहास वासुदेवशास्त्री खरेंच्या तोडीचाच नाही, आपण त्यांच्या तोडीला येण्यासाठी अजून भरपूर वेळ लागेल मला त्या लेवलला पोचण्यापर्यंत, पात्रतेपर्यंत त्यांच्या. पण कुठेतरी त्यांच्या वाटेवर पावलावर पाऊल ठेवून एक सुरुवात करता येईल घराण्यांचा इतिहास सांगण्यासाठी चांगल्या प्रकारे.
आपल्या थोड्याशा या खारीच्या वाट्याने पण एक मोठी आपण म्हणू शकतो की सिंहाचा वाटा उचलल्यासारखी मदत होऊ शकते. त्यामुळे जर आपल्याला शक्य झालं तर कृपा करून चॅनेलला मेंबर व्हा आणि जॉईन व्हा. आता आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे कापशीकर घराण्याची कैफियत. तोपर्यंत हेल्दी राहा, काळजी घ्या. कोरोनाचं संकट आहे, सेफ राहा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जगदंबा.